नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर 4000चा वॉच टाईम हा पूर्ण करणे सगळ्यांचाच डोक्याचा ताप बनलेला आहे। तर आपले सबस्क्रायबर वाढत आहे पण वॉच टाईमच वाढत नाही आहे। 1000 सबस्क्रायबर झाले पर वॉच टाईम 100-200 असाच आहे। तर आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठलाही शॉर्टकट न वापरता, फेक ट्रिक्स न वापरता 4000चा वॉच टाईम लीगल पद्धतीने कसा स्टेप बाय स्टेप पूर्ण करायचा आहे तो आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मॉनिटायझेशन म्हणजे काय? लोक आपला व्हिडिओ किती वेळ बघतात, किती वेळात स्किप करतात, 10 सेकंडपर्यंत बघत आहे का? 10 सेकंदाच्या वर जर व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला व्ह्यूज मिळेल आणि वॉच टाईमसुद्धा मिळेल। 10 सेकंडच्या आधीच स्किप करत आहे तर तुम्हाला व्ह्यूज तर मिळेल पण चॅनलची ग्रोथ होणार नाही आणि वॉच टाईमसुद्धा मिळणार नाही। यूट्यूबसाठी हे व्ह्यूजपेक्षा वॉच टाईमला जास्त इम्पॉर्टंट आहे, यालाच म्हणतात वॉच टाईम। आणि तुम्हाला आता काय करायचं नाही आहे, स्वतःचा व्हिडिओ स्वतःच तुम्हाला बघवायचा नाही आहे। इल्लीगल पद्धतीने कुठलेही ॲप डाउनलोड करून, वेबसाईट यूज करून तुम्हाला तुमचं चॅनल ग्रो करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे। कुठलीही फेक इन्फॉर्मेशन तुमच्या कंटेंटमध्ये टाकायची नाही आहे। या चुका तुम्हाला अवॉइड करायच्या आहे। तुम्हाला काय अवॉइड करायचं आहे? सगळ्यात पहिले तर जर तुम्ही तुमचा व्हिडिओ स्वतः बघत असाल तर आजच तो व्हिडिओ बघणं बंद करायचं आहे। स्वतःचा रिपीट व्हिडिओ बघणे हे इल्लीगल आहे यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये। वॉच टाईम वाढावा यासाठी तुम्हाला वेगवेगळे ॲप, वेबसाईट वापरायचे नाही आहे, ठीक आहे। वेगवेगळ्या तुम्हाला जे समजा व्हिडिओ हे पेड पॉलिसीजपासून तुम्हाला वाचायचं आहे। व्ह्यूज वाढवण्यासाठी भरपूरसे लोक पेड पॉलिसीचा वापर करतात, ठीक आहे। ते तुम्हाला अवॉइड करायचं आहे। यामुळे काय होणार, हे यूट्यूब पॉलिसीच्या विरोधात आहे। जरी तुमचं मॉनिटायझेशन झालेलं असेल तरीही तुमच्या मॉनिटायझेशनवर बॅन लागू शकतो। तर या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहे। आता आपण बघितलं होतं की इल्लीगल पद्धतीने कुठली इल्लीगल पद्धत आपल्याला वापरायची नाही आहे, जे आपण आता बघितलं। आता लीगल पद्धती आपण कुठल्या वापरू शकतो? 4000चा वॉच टाईम आपल्याला पूर्ण करायचा असेल तर मित्रांनो, तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवणे खूप जास्त आवश्यक आहे। तुम्ही दिवसातून एक व्हिडिओ नक्की बनवा। जर तुम्हाला वॉच टाईम हा पाहिजे नसेल, लवकर पूर्ण करायचा असेल, तो व्हिडिओ तुमचा 8 ते 15 मिनिटाचा असायलाच हवा। कारण की जितका मोठा व्हिडिओ राहील तितकं वॉच टाईम लवकर वाढण्यास मदत होईल। जर लोकाला तुमची स्क्रिप्ट वाढली तर लोक तुमचा पूर्ण व्हिडिओसुद्धा वॉच करू शकतात आणि जर लोकांनी तुमचा एकही पूर्ण व्हिडिओ वॉच केला तर होईल तुमचं जे 4000चं वॉच टाईम आहे ते लवकर पूर्ण होण्यास मदत होईल। तुम्हाला तुमच्या स्क्रिप्टमध्ये सोल्युशन, एक्सप्लेनेशन, एक्झाम्पल या सगळ्या गोष्टीचा वापर करायचा आहे। लोक जितका तुमचा व्हिडिओ बघेल तितकंच तुमचं वॉच टाईम वाढायला मदत होईल। तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमचे व्हिडिओचे कंटेंट बनवता तेव्हा तुम्हाला स्ट्रॅटेजीसुद्धा वापरणं खूप जास्त आवश्यक आहे। तुम्हाला अशी कुठली स्ट्रॅटेजी वापरायची आहे ज्याने आज तुमचा व्हिडिओ बघितला तर उद्या लगेच तुमचा तोच ऑडियन्स व्हिडिओ वाट बघेल। तर तुम्हाला आता भरपूरसे असे व्हिडिओ बनतात ज्यामध्ये पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा 3 असते। तर आज लोकांनी पार्ट 1 बघितला, उद्या लगेच लोक वाट बघतात की पार्ट 2 येणार आहे, उद्या आपण बघायचं। मग लगेच पार्ट 3 येणार आहे, ते पण लोक बघतात। तर असं नॅचरली तुमचा वॉच टाईम वाढायला सुद्धा मदत होते। तर तुम्ही ही स्ट्रॅटेजी नक्की वापरून बघा। त्यानंतर लाईव्ह येणेसुद्धा खूप जास्त महत्त्वाचे का आहे? कारण की भरपूरसे लोक म्हणतात की लाईव्ह आल्याने सुद्धा वॉच टाईम पूर्ण होण्यास मदत होते। लाईव्ह येण्यासाठी तुम्हाला जास्त स्ट्रॅटेजी वापरायची गरज नाही आहे। आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही नक्की लाईव्ह या आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, कम्युनिकेशन चालू ठेवायचं आहे। फक्त लाईव्हमध्ये येऊन असं बसायचं नाही आहे, बघत नाही राहायचं आहे। कारण की लोकांनासुद्धा रिझन पाहिजे तुमच्यासोबत कनेक्ट व्हायला। तुम्ही असंच बसून राहाल, काही बोलाल नाही तर त्यांनासुद्धा तुमच्यासोबत कनेक्ट व्हायला काही रिझन मिळणार नाही। तर तुम्ही तुमचं जे एक्सप्लेनेशन आहे, बोलणं आहे, ते तुम्हाला लाईव्ह चॅनलमध्ये सुरू ठेवायचं आहे। 30 ते 60 मिनिट
हे भरपूर झाले लाईव्ह चॅनलसाठी. जास्तीत जास्त 1 तास तुम्ही लाईव्ह यायला पाहिजे. आठवड्यातून 1 ते 2 वेळा तुम्ही नक्की लाईव्ह या, त्यानेसुद्धा वॉच टाईम वाढायला खूप मदत होते. हा पॉईंट छोटा आहे पण महत्त्वाचा आहे. मित्रांनो, लोकांनी तुमचा जेवढा व्हिडिओ वॉच केला, जास्त वेळ जर तुमचा व्हिडिओ वॉच होत असेल तर यूट्यूब स्वतः तुमच्या व्हिडिओला प्रमोट करतात आणि जर व्हिडिओ प्रमोट केला तर आपोआपच तुमचं व्हिडिओचं ग्रोथ होईल. जास्तीत जास्त लोक तुमचा व्हिडिओ बघेल आणि वॉच टाईम वाढायला मदत होईल. तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये व्हॅल्यू सांगायची आहे, व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि स्ट्रॉंग हुक ठेवायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंट्रो तुम्हाला शॉर्ट ठेवायचा आहे. एकदम लंबा इंट्रो देऊ नका. त्यामुळे आणि जर लोक तुमचा व्हिडिओ पूर्ण बघेल तर आपोआपच वॉच टाईम हा वाढेल. मित्रांनो, यूट्यूबमध्ये सक्सेस हवी असेल तर त्यामध्ये ऑनेस्टी जास्त महत्त्वाची आहे. कुठल्याही इल्लिगल पद्धतीने तुम्ही तुमचं चॅनल सुरू करू नका आणि तुम्हाला व्हॅल्युएबल कंटेंट बनवायचं आहे. तुम्हाला ऑडियन्सला रिस्पेक्ट द्यायची आहे आणि तुम्हाला यूट्यूबच्या पॉलिसीलासुद्धा फॉलो करायचं आहे. जर तुम्ही या स्टेपला फॉलो कराल तर तुमचे 4000चा वॉच टाईम हा आपोआपच पूर्ण होईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे डाऊट माझ्यासोबत नक्की शेअर करा. मी तुमचे सगळे डाऊट पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि नक्की फॉलो करा. भेटूया अशाच युजफुल व्हिडिओसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.